फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। मैं हूं अब्दुल रहमान। आइए देखते हैं आज की खास खबर। आज शाम शहर पुलिस की जानिब से संवाद हॉल एसपी ऑफिस में आने वाली 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 132वीं जयंती के ताल्लुक से एक मीटिंग रखी गई, जिसमें अमन कमेटी से ताल्लुक रखने वाले अफराद की अच्छी खासी तादाद मौजूद थी। सबसे पहले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती मध्यवर्ती समिति और दीगर ने इस ताल्लुक से अपने मुतालबात रखे, जिनमें अम्बेडकर पुतले की जानिब जाने वाले रास्तों की दुरुस्ती व निकलने वाली झांकियों के रास्ते में रुकावट बनने वाले दरख्त की टहनियों की छटाई, रोशनी का माकूल इंतज़ाम, बिजली की लगातार सप्लाई या बिजली जाने पर मुतबादिल इंतज़ामात, साथ ही जुलूस में शरीक होने वाली ख़वातीन के लिए आर्जी तौर पर बैतुल खला वगैरह जैसे मुतालबात पूरे किए जाने का मुतालबा माविन कारपोरेटर राजेश गंगोने और दीगर अफराद ने किया, जिसके जवाब में डिप्टी कलेक्टर साहिबा और कारपोरेशन कमिश्नर गोसावी साहब ने यकीन दहानी करवाते हुए हर तरह के ताउन का यकीन दिलाया। जिला ग्रामीण एसपी सचिन पाटिल साहब ने भी इंतजामी उमूर के ताल्लुक से हर तरह की मदद देने का वादा किया। ॲडिशनल कलेक्टर श्रीमती माया पाटवे मॅडम, तर कसं आहे, आजच्या कार्यक्रमाला स्वतः येणार होती, पण नाशिकमध्ये आपली कमिटी जी आली होती विधान भवनाची, त्यावर त्या टाकले. मग साहेबांना म्हटलं मी आता निघतो पुढे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित मालेगाव महानगरपालिकेचे श्री गोसावी साहेब, माझे सहकारी ॲडिशनल एसपी श्री चंद्रकांत खांडवी, गणवानीजी, व्यासपीठावर उपस्थित राजेंद्र रवींद्रजी, माझे सर्व अधिकारी, माझे सर्व बंधू, साधारण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना भिंतीवर 3 शब्द लिहित होते. पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या आठवड्यामध्ये पास झाला नव्हता. मग भिंतीवर 3 शब्द लिहिले होते, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. आज मला त्या 30 सूत्रीमध्ये आपल्या आयुष्याचा व समाजाचा सहारा आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल लहानपणी वाक्य जे होते, विद्येविना मतीगिरी, मतीविना नीतिगिरी, आणि सगळं करत एवढं सगळं एका विद्येने केलं. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते आजच्या घडीला, आजच्या क्षणाला महत्त्वाचं आहे. पण नुसतं शिक्षण घेऊन चालत नाही. शिक्षणाबरोबर समाजाने एकत्र राहणं, संघटित राहणे तेवढंच गरजेचं आहे. समाज एकत्र असेल तर आपण चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकतो. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आपलं मालेगाव शहर. आज देशाच्या पातळीवर सोडा, जागतिक पातळीवर कुठलीही टेक्सटाईल इंडस्ट्री पाहिली तर मालेगावचा उल्लेख झाल्याशिवाय काय शक्य झालं. तर आपण सगळे एकत्र येऊन त्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रगती केली म्हणून अजूनही स्कोप आहे, असे म्हणत नाही की आता संपलेले, अजूनही स्कोप आहे. कारण का आज कुठल्या इंटरनॅशनल ब्रँडची जीन्स घ्या, बेसिक कुठं तयार झाले नसते, इथे मालेगावमध्ये तयार झाले नसते. कुठल्या इंटरनॅशनल ब्रँडचा तुम्ही कपडा घ्या, इथूनच गेलेला असतो. आपल्या शहराला विकासाचं चांगला वारसा लाभलेला होता, पण हे विकास जो आहे तो आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या शहराला शांततेत घेऊन पुढे चालवायचा आहे. निश्चितपणे शहराला चांगले उद्योजक पण लाभलेले आहेत. याच्या आधारावर या शहराने विकास केलेला आहे. तिसरा मुद्दा आहे तो संघर्ष. संघर्ष म्हणजे आपापसात संघर्ष होणं.
तर संघर्ष अशा प्रकारे करा की आपण समाजात वरती घेऊन जाऊ शकतो, चांगल्या प्रकारे प्रगतशील समाज बनवू शकतो. मग याच्यात आपल्याला संघर्ष कशाशी करायचा आहे? अशिक्षितेशी, समाजात चालू असलेल्या ज्या विपरीत चालीरीती रूढी आहेत त्याच्याशी. मगाशी गंगावणे साहेबांनी काही मुद्दे उपस्थित केले. निश्चितपणे गोसावी साहेबांनी त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे. निश्चितपणे महानगरपालिकेचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभतं. याच्यात फक्त एकच म्हणेन की माझे जेवढे प्रभारी असतील, विशेषतः कॅम्प चावडी भागात, त्याचबरोबर मालेगाव सिटी कॉर्पोरेशन, पोलीस स्टेशन, त्याचबरोबर जे इलेक्ट्रिसिटी सप्लायचे आपले अधिकारी आहेत त्यांचे जॉईंट व्हिजिट आज आणि उद्या केली. तर रूटवरती विशेषतः रूटवरती तुम्ही स्वतः चालले तर तुम्हाला लक्षात येईल किंवा कुठे कुठे काय काय अडचणी येतात. त्यामुळे रूटमार्चारी हा वेगळा रूटमार्च होणं गरजेचं आहे. मागचे 2-2.5 वर्ष आपल्या सगळ्यांचे करोनाच्या काळात गेलेले आहेत. करोनाच्या सावटामध्ये, करोनाच्या दडपणामध्ये गेलेले आहेत. आज कुठेतरी आपण त्या दडपणातून बाहेर पडत आहोत. निश्चितपने येणाऱ्या काळात त्याचे आपले सण उत्सव असतील, 14 तारखेचे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा नंतरचे 2 किंवा 3 मेला तसा चंद्रदर्शन होईल, त्यानुसार जी आपली हे असेल सण असेल तो मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपल्याला साजरा करणार आहोत. का तर हीच संधी असते आपल्याला आता करोनाच्या भीतीतून बाहेर येण्याची, करोनाच्या सावटातून बाहेर येण्याची. तर त्या संदर्भाने उपाययोजना सर्व निश्चितपणे पोलीस हातात घेईलच. आणि आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सर्वच निश्चितपणे आमच्याबरोबर उभे राहाल ही मला ती माझी इच्छा व्यक्त करतो. आता उद्या संध्याकाळपासूनच आपले कार्यक्रम चालू होते. उद्या 11 नंतर दर्शनासाठी हारण्यासाठी आपले मोठ्या प्रमाणात लोक येतील. विशेषतः मला मनमाडमध्ये पण महत्वाच्या प्रमाणावर लोक येतात. कारण वेगवेगळ्या ठिकाणचे लोक जे आहेत ते तिथे येतात दर्शनासाठी. निश्चितपणे येणाऱ्या काळात आपले सर्व जे सण उत्सव आहेत ते आपण सर्व मिळून एकत्रित चांगल्या प्रकारे पार पाडू. आपल्या मालेगावचं जे नाव आहे ते पुन्हा चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ. एक औद्योगिक शहर म्हणून याचं एक कुठेतरी आपल्याला ओळख करून देणं गरजेचं आहे. की ते कोणाची इच्छा जास्त 2 शब्द संपवतो.